विनायक राऊतांचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलाय। विनायक राऊतांसह 6 जणांना अटकपूर्व जामीन देण्यात आलाय। त्यामुळे एक मोठा दिलासा विनायक राऊतांना म्हणावा लागेल। सुनेने आरोप केले होते आणि त्यानंतर आता विनायक राऊत यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलाय। विनायक राऊत यांच्यासह 6 जणांना हा अटकपूर्व जामीन देण्यात आलाय। विनायक राऊत यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता आणि अखेर विनायक राऊतांना हा मोठा दिलासा मिळताना पाहायला मिळतोय। विनायक राऊत यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला। विनायक राऊतांसह अन्य 6 जणांना देखील अटकपूर्व जामीन देण्यात आलाय। विनायक राऊतांच्या सुनेनं गंभीर आरोप केले होते आणि त्यानंतर विनायक राऊत यांना कोणत्याही क्षणी अटक होईल अशी शक्यता होती, मात्र त्यापूर्वीच विनायक राऊत यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलाय। अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी रिजवान शेख सध्या संपर्कात आहेत। रिजवान, अटकपूर्व जामीन विनायक राऊतांना मंजूर झालाय, मोठा दिलासा म्हणावा लागेल। तन्मय, आपण पाहतोय ज्या पद्धतीने शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या संपूर्ण कुटुंबावरती ज्या पद्धतीने गिरिजा राऊत यांनी आरोप केला होता मानसिक छळाचा, त्याच संदर्भात ठाणे कोर्टाने आज त्यांना जे आहे ते अटकपूर्व जामीन जो आहे तो मंजूर केलेला आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय गिरिजा राऊत यांना मोठा धक्का जो आहे तो ठाणे न्यायालयाच्या माध्यमातून बसताना दिसून येत आहे आणि त्याचमुळे गिरिजा राऊत यांचे वकील जे आहेत ते उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे ज्या पद्धतीने गिरिजा राऊत यांनी अनेक गंभीर आरोप ज्या पद्धतीने ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांच्या मुलग्यावरती ज्या पद्धतीने केला होता, त्या संदर्भात ठाणे न्यायालयामध्ये 7 तारखेपर्यंत अटकेपासून संरक्षण जो आहे तो कोर्टाने दिला होता आणि आज शेवटी आपण पाहतोय की निर्णयामुळे जे आहे ते अटकेपासून जामीन जो आहे तो या ठिकाणी ठाणे न्यायालयाने विनायक राऊत आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला जो या ठिकाणी दिलेला आहे। तन्मय, नक्कीच धन्यवाद रिजवान, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। विनायक राऊतांसह 6 जणांना अटकपूर्व जामीन देण्यात आलेला पाहायला मिळतोय, त्यामुळे मोठा दिलासा त्यांना मिळताना पाहायला मिळतोय। विनायक राऊत यांना ठाणे सत्र न्यायालयानं दिलासा दिलाय। गिरिजा राऊत यांचे वकील सागर कदम या निकालाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता आहे।